मध्यान रातीत झोप कशी आली कोंबड्याच्या रोलीने दुनिया जागी झाली कोंबड्याच्या रोलीने दुनिया जागी झाली कशी आली कोंबड्याच्या रोलीने दुनिया जागी झाली कोंबड्याच्या रोलीने दुनिया जागी झाली करी कोकिला पहाटेच्या प्रहरी झोपेतून उठली गोकुळ नगरी गोकुळ नगरी झोपेतून उठली गोकुळ नगरी कुहू करी कोकिला पहाटेच्या प्रहरी झोपेतून उठली गोकुळ नगरी भरली कोंबड्याच्या रोलीने दुनिया जागी झाली कोंबड्याच्या रोलीने दुनिया जागी झाली माझ्या नवबिंदू पडती हातामध्ये टाळ घेऊन वासुदेव येती हातामध्ये टाळ घेऊन वासुदेव येती हातामध्ये टाळ घेऊन वासुदेव येती अंगणात बाई माझ्या नवबिंदू पडती हातामध्ये टाळ घेऊन वासुदेव येती टाळ घेऊन वासुदेव येती हातामध्ये टाळ घेऊन वासुदेव येती धनधान्य देऊनी मरुत्याची झोळी धनधान्य देऊनी मरुत्याची झोळी कोंबड्याच्या रोलीने दुनिया जागी झाली 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 ओ कोंबड्याच्या रोलीने दुनिया जागी झाली माठ्य दाखवून अरे राधे अगं तो कोण काय ग अगं तो किती गोड दिसत ना ग अगं तिकडे कोण तिकडे पण म्हणजे अगं तो ससा ग ससा अगे चंद्रा काय ग अगं इकडे ग काय झालं ग अगं तो बघ कोण ग अगं तो काय कोण ग अगं कोल्हा ग कोल्हा म्हणते मला अरे काय तो कोल्हा तुझ्याकडे बघतोय आणि लाल कसा सांगतोय बघ हे चंद्रा काय ग तुमचं अगं हो तुझ्याकडे बघून लाल सांगतोय ना पहिली सगळं तुझ्या
अगं हे चंद्रा चल बघू आता तू. ए चला ग वाजायला. ए चल ग आता. चला ग. चल ग तू. अगं राहते आता इकडे बघ. अगं आता काय झालं? काय झालं म्हणजे? अगं राहते आपण चुकले वाटतं ग. अगं नाही ग. अगं नाही ग बरोबर आली बघ. नाही ग राहते. ही वाट माझ्या ओळखीची नाही हा. काय गं अगं ये राजा. अगं हो. इकडे ग. अगं ही वाट माझ्या ओळखीची, आपण जाऊया का ग? अगं चला ग. जा जा पुढे गेलं ना कोणता खाली पडायला बघा. काय ग? अगं हो तुम्हाला म्हातारी सहज माहिती आहे का ग? अगं नाही ग. मग का? माझा जाणार कसं ग? अगं पण चंद्रा तुला त्या मावशीला आवाज द्यायला सांगितलं होता. कोण गप्ती तुमची मावशी का ग? अगं हो. ती असेल ना तर मी यायची नाही वाजवला बघ. काय करायचं? का ग? मी येते तिच्या सोबत वाजवला. काय ग करायचं आता? अगं राजा तू हात मार्ग मावशीला. अगं असं म्हणतेस हो बरोबर. तर आवाज देऊन बघते हा. ते ग. मावशी अगं हे मावशी अगं काय ग? अगं येतेस ना बाजाराला? अगं आले ग आले. येते बघ. येते मोठी. जेवायला बघ. या राधे राधा हे करणी ताटी आले मी साठीला. एक चल आहा ये एक चल. या राधेनं हर दिवसान या राधेनं हर दिवसान मारे हात या राधा हे तरणी ताटी आले मी साठीला. राधा हे तरणी ताटी आले मी साठीला. नव्वद नेसून आले मी नटून सुंदर पाहून राधा गेली हो लाजून. राधा गेली हो लाजून, राधा गेली हो लाजून. नव्वद नेसून आले मी नटून सुंदर पाहून राधा गेली हो लाजून. राधा गेली हो लाजून, राधा गेली हो लाजून. नकरा पाहून दिसते शोभून नकरा पाहून दिसते शोभून येते मी संधीला. राधा हे तरणी ताटी आले मी साठीला. 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 चला ग पोरी ना. चल ग. हे चल ग राहते. अगं आली चल ना ना. मावशी. अगं हो आली बघ मावशी. चला ग.
राधे हे बघ काळा मांजर मध्ये आला बघ कसं तुम्ही कुस्की अगं थांब गं तू जरा. मी बोलते बघ तिच्याशी. अगं मावशी, काय करा आधी अगं यायला एवढा उशीर का केलास? अगं अजून लवकर आली असती मग काय झालं? पण काय झालं माहिती काय झालं का माझं जवळ झालं बघ. एक काय का अरे माठ म्हणते मी मी समोर तुला काय वाटलं मला काय वाटलं ग म्हाताऱ्याचं माठा चढवणार नाही ते जाऊ दे काय गं? एवढं घाई घाई ना आणि एवढं गडबडीत कशाला बोलवलं का मला राधे सांग ग. अगं मावशी, आम्ही सारे पोरी मिळून मथुरेमधील सर्व बघ. मग जावा की मी कशाला येऊ अगं राधे मग कशी म्हणते ती अगं थांब गं तू. अगं पण आम्हाला कोणालाच रस्ता माहित नाही बघ. आता रस्ता माहित नाही म्हणून हात मारली का मला अगं हो. हिला विचार सकाळी मी बाजून गेली तर हिने आवाज दिला मला अगं विसरलेस ते. अशी कशी विचारली असेल भावावर भांडायला विचारत नाही ए मावशी काय का म्हणतेस आहे मग आवाज आहे का की हा मी ते आई पहिला आवाज कसं नुसतं? राधे ही असेल ना तर यायची नाही माणसाला बघ आणि मला बोलायची हौस नाही एकटीच जा खरंच आहे का? खरंच आहे का? जा 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 एकटी कशाला ह्या पिढी पण ड्रील माझ्यासोबत बसल याची नाही बसल माझ्यासोबत आपण जाऊया का? अहो तुम्हाला पण घेऊन जाईल ती पण जाईल कुठे गटारात पडाल तिकडे मावशी काय काय अगं थांब गं तू जरा. हा ही मला म्हणते अगं मावशी, एकटीच आहे. चल की आता. असं पण आता तिला प्रेमाने बोलायचं तर येईन बघ मी अगं असं म्हणतेस. थांब तर मग. अगं हे चंद्रा. काय का अगं मावशी प्रेमाने बोल म्हणते. काय म्हणते प्रेमाला अगं हो. मी आमच्या ह्याच्याशी प्रेमाला बोलतो हिच्याशी प्रेमाने बोल म्हणते मी कुस्की कुस्की अगं ह्यांच्याशी तू रात्री बोलते माझ्या आता बोल काय गं? मावशी काय का हे प्रेमाने बोल की काय का करू अगं आमच्याशी कसं बोलते तसंच बोल. आता तुम्ही म्हणताय म्हण ना नाही तुम्ही दिसे ना म्हणत बशी बोलते का ऐका आता ऐका ऐका हा मावशी प्रेमाने बोलते हा मग काय गं? मग अगं हे? काय ग अगं हे काय? कसं का प्रेमाने बोलायच्याशी अगं आमच्याशी कसं बोलते तसंच बोल. असं म्हणताय तर हा 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 असं बोलते हा मावशी ए मावशी ए मावशी अगं हे गं. मावशी अगं असं असं करून धोका पाहिजे तिथं मावशी काय म्हणते का मग आहे का आजकालच्या पोरीचं प्रेम असं होतं का मग कसं होतं का आजकालच्या पोरीचं प्रेम कसं होतं कसं का एकाला हाय दुसऱ्याला बाय आणि पोरगी तिसऱ्याला पळून जाईल ए मावशी असं नव्हतं का आणि जुन्यात सांगायचं म्हटलं कसं कसं का सत्यवान सावित्रीचा गेला तर जमाना गेला की हाय केव्हाच कोण केलं तिकडे हसताय का तुमच्याकडे हाय का त्या पांढरावांच्याकडे हाय का अहो ते नाही म्हणताय मी सत्यवान सावित्रीचा गेला आता जमाना गेला तोंडाकडे बघूनच वाटते तुझ्याकडे व्हायलाच नाही सत्यवान सावित्रीचा गेला आता जमाना त्यानंतर आली लैला मजनू त्यानंतर आली लैला मजनू आता सगळे दिवस पालवीला दगडू ए मावशी हे सगळे दगडू का ग दगड 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 त्यातला एक दगड सुटला तोंडावर आपटेल ए मावशी काय हे म्हणते का मग जरा प्रेमाने बोलती असं अगं बोल राहते चंद्रा. ए मावशी इकडे ग किती गोड दिसतेस का तू ही अशी आहे इकडे अगं गोड गोड दिसतेस का तू काय विचार मावशी गोड दिसते ना इकडे ये. आता ह्यांना विचार मावशी गोड दिसते ना चालला तुझा मराठा काय का झाला अशी का ग आता हिने सांगितलं की नाही मी कशी दिसते ती अगं हो. आता ही कशी ते सांगायला नको का मावशी मी बाई गोडच दिसते हा काय स्वभाव पडलाय तर हिच्यावर पडलाय आता ऐका ग पोरी चंद्रासारखा मुकडाईचा खरंच का ग पडशील आणि सूर्यासारखं तेजीचं हो ना ग इकडे घे. मावशी चंद्रासारखा मुकडाईचा हो ग, आणि हो. सूर्यासारखं तेजीचं हा आणि हरणीसारखी चालीची ए मावशी हळीसारखी म्हणजे अशी का ग अशी नसणार ना ग? मग डुकरासारखं कागद बोललं तुझं मी जाणार बाजूला. कधीतरी गोड मध्ये घेऊन म्हटलंय मी एकटी घेऊन सर्वात झाला जा जा मला पण याची झोप नाही
चल ग. ए मावशी, हळदीसारखी सर म्हणजे अशी का ग? हे बघा. मग डुकरा जरा कागद बोललं तुला आता हो, असू दे आता. चल माझ्यासोबत बाजाराला. अगं चल का आता. चला आता तू मध्ये बोलू घे. ए, भवानी, काय झालं ग? थांब की आता. अगं मागं मागे येतेस ना ग? एवढी नटून थटून आणि एवढा साईड सिंगर बाजारात आलात की नाही हो ग, हो. मग घेतलं काय नेसलं काय सांगितलं पाहिजे बघ. अगं सांगितलं पाहिजे का ग? आता नेसलं काय ते दिसतंय मला पण घेतलं काय सांगितलं पाहिजे नाही तर व्यापार होणार कसा. हे राजे सांग ग. अहो इथं मावशी, हा मी घेतलंय ताट आणि चालले बघ बाजाराला. चल मी घेतले दूध आणि चालले बघ बाजाराला. चल मावशी मी घेतले दोन्ही चालले बाजाराला. त्यातला त्यातला खात जा की. चल पुढं. ए मावशी, मी सांगू ग माझ्या मनात काय घेतलं ते? तुला विचारले नाही मी तरी पण सांग. ए खरं सांगू, खोटं खोटं सांग पण सांग. ऐक माझ्या माठात माझ्या माठात माझ्या माठात माझ्या माठात तुझ्या माठात तू काहीतरी घेतलंय आणि बाकीचे काय दगडे भरले तसं नाही ग म्हणजे सांग की. मावशी. मी घेतलाय खावा आणि चाली थेट बाजूला इकडून जाऊ. हिने घेतलाय खवा कुणी हवा तर न्यावानं उभं राहिलीच. हे मावशी, ए काय ग? अरे खावा म्हटलं की खावा. खावा या. ए मावशी इथं नको खा. आपण मग जाऊन बाजार करायचा आहे. थांब ग. जरा तिकडे बघ ना. धन्यवाद. चालू असलेल्या कार्यक्रमासाठी आलेलं पारितोषिक बबल आंबेलकर यांच्याकडून मावशीसाठी 51 रुपयाचं पारितोषिक आले. मावशीने त्यांचं नाव घेते बबल. अरे हे कशी कोणाचं कोणाचं घेतेस ना? आहेत काय इथं? आता ऐका. अंगणात पुजला होता वारू ओ बबनराव रोज पे दारू पण मला नका मारू. ए काय खा? कशी नको की? अगं दारू मस्करी केली ग. थांब ना जरा. अगं ही मावशी, इकडे ये दृष्टी. काय ग अरे तुमचं एखादं नाव येईल पण ना. तुम्ही लग्न करून नाव घे. कुठे गेली ही? काय झालं ग? जरा तिकडे बघ की काहीतरी दिसते दाखवते तेव्हा काय दिसते. कुठे ग? एखादं नाव घे की. ते कशाला ग? गो आहे ना घरी. मावशी घेते. एक बोल ना. एखादी घेते ना. हो एकच आहे ना घरी मग एकच घे. खुसकी घेते. घे. ऐक. साथ केला शृंगार केला पाहत होते आहे ना. ते काय तुला घेतल्याशिवाय जाई ना. मावशी थांबशील जरा. ऐका. साथ केला शृंगार केला पाहत होते आहे ना. आणि त्या सुरेशरावांच्या मिठीत गेल्याशिवाय मला बाई झोपच येईना. अगं बाई, काय वाटतं? अगं, धन्यवाद. उत्पल यांच्याकडून 101चं पारितोषिक आले. मावशीने त्यांचं नाव घेते उत्पल. जबरदस्त असं नाव घ्यायचं. खास फरमाईश उत्पल. पण मी काय म्हणते काय ग ते सुरला दिसायला कशी आहेत ग. ए मावशी काय काय विचारते का? अगं मावशी. ए मावशी ते दिसायला खूप गोड आहेत हा. मग ते करतात की नाही. अगं ते करतात की नाही. बाई हो हो करतात ना. सकाळ दुपार संध्याकाळ अहोरात्र काय ग
काय गं? ते माझ्यावरती प्रेम करतात का? हे कोण सांगणार अगोदर? तुला काय वाटलं का? मला काही नाही वाटलं बघ. ही सावली मावशी. नाव कोणतं घ्यायचंय? जे कोणाचं ते उत्पल उत्पल उप्पल. उप्पल. काय नाव? एकाने सांगा. उप्पू. काय म्हणताय? उप्पल. 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 ऐका आता. उप्पल उप्पल. हे ना तुझं काय तलपण होतं इकडे? माझं गाव आहे. गळ्यात घातली माळ आणि कपाळी लावला बुक्का. काय म्हटलंस का? गळ्यात घातली माळ आणि कपाळी लावला बुक्का. त्यांचा कपाळ बुक्क्यानं काळा करून टाक. तुला काय करायचं ग? बुक्का लावते ना कपाळ काळच. गळ्यात घातली माळ आणि कपाळी लावला बुक्का. ओ हे उप्पलराव 4 चौघात कुठं पण घेतात मुक्का. धन्यवाद. त्याचप्रमाणे जराशी मस्ती विचार त्या नरेंद्र दसुरे यांच्याकडून खास रत्नागिरीची चंद्र अनिकेत याच्यासाठी 151चं पारितोषिक आलंय. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचं नाव घ्यायचं आहे नरेंद्र. आता घे. घेते ऐका आमच्या नरेंद्राचं नाव. झाले आता घे की एकदा. ऐका ग. डाळी डाळ तुरीची डाळ. ती मगा शिकली. पोलीसच मध्ये का ग? जरा थांब ना ग. डाळी डाळ तुरीची डाळ. नरेंद्र डाळी डाळ तुरीची डाळ. अहो नरेंद्रराव तुमचा मांडव्या खेळ मी 1 2 3 4 5 6 महिन्यातच काय ग? काय गं? मस्कर केली का? जिभेला काही मस्करी का? एवढी मस्करी करता? एवढीशीच केली बघ. पण मी काय म्हणते, काय गं? ते मगाच्या नावात मजा नाही आली बघ. अजून एखादं घे. अजून एखादा. हा एकच घे. खरंच का? खरंच घे. ये इकडे. हे घेऊ की ते घेऊ का? हे घेऊ की ते घेऊ? हे घेऊ की ते घेऊ? हे की ते? दोघांचं मिळून एकच घे. हे काय का? अगं नाव बोलते मी चावणे कुच्ची. घेते पण कोणी हसायचं नाही तर नाव घेणार बघा. अगं तुला काय करायचंय? हसले तर दात दिसतील. मावशी ते म्हणते दात दिसते. ऐका हा ऐकतेस ना राधे? ऐका ग. हा केळीचं पान. अगं फाटेल की आता. मावशी नाही भेटायचं ग. आता केळीचं पान टरवायला फाडणार काय की? अगं नाही भेटायचं. आमचे हँडी आणलं ते पान. त्यांचे ह्याने आणलं धगावर शेकून आणले वाटतं. तुला काय करायचंय का? घे. बघ ना ग. ऐका केळीचं पान. आणि आमच्या ह्यांचं घेताना काय ग? आमच्याचं नाव घेताना ग. आमच्याचं नाव घेताना मला बाई कसं काय झालं का? मला वाटलं पावसात मोर लागते. मावशी मी नावच नाही घेणार. नकल घेऊ जा तिकडे. हो हो चावणे कुच्ची. तू एक अशी. तू एखादं नाव घे. ह्यांना कळू दे की नाव कसं असतं ना. नाव घेते मग जवळ ये ना. का ग बाई? ये ग. बरं कसं काय तुला- ग? ती म्हणते जवळ येईल तिचा आवाज येणार नाही ना मग ते जवळ येईल. जा बाई तिच्या जवळचा. अजून ये ग जवळ. आता कडेवर घे तुझ्या. ये ग. हॅलो दीपू तिर्लोत्कर यांकडून खास चंद्रासाठी रत्नागिरीची चंद्रा याच्यासाठी 101चं पारितोषिक आलंय. नाव घ्यायचं आहे दीपू. थांब घे आधी बाई. घेते ग. आता छोटा असू तर मोठा असू दीपू तर दीपू. काय घ्या घ्या घ्या. ऐका हा ऐका. हांड्यावर हांडे सात आणि मधल्या हांड्यात काजू. काजू? हा त्यांची काजू. काय ग? त्याने आणलेली काजू. हांड्यावर हांडे सात आणि मधल्या हांड्यात काजू. कधी पुरावाचा का घ्यायला चल ग. घे ग बाई घे. धन्यवाद. पुन्हा एकदा खास रुपेश यांच्याकडून रत्नागिरी चंद्र याच्यासाठी 101चं पारितोषिक आलंय. चंद्राने त्यांचं नाव घ्यायचंय रुपेश. जबरदस्त असं नाव घ्यायचंय रुपेश. कुठे आहेत मला?
काय तरी पण नाव आम्ही तुमचंच घेणार. घे ग बाई. ऐका, आणि पैसे नसतील तर परत देऊन या. घे ग अगं बाई. मावशी ऐका, हा. इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाची कवर जुनं झालं ना. आता पुढे ऐका, इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कवर त्या रुपेश रावांची मी पहिली नव्हे तर पहिली, दुसरी, तिसरी, चौथी झालं. चौथी तर चौथी. हा, आता तू एखादं नाव घे. मावशी ऐक, एवढ्या मोठ्या सुपात सांग जरा. आता ऐका. हा घे. एवढ्या मोठ्या सुपात एवढूशे नव्हतं. आता एवढं मोठं सूप इथं दिसणार आहे का तू? मावशी ऐक, घे. एवढ्या मोठ्या सुपात एवढूशे गहू. मावशी, माझं लग्नात झालं नाव कोणाचं घेऊ? हे काय आयशीच्या भावात घातलंय? मावशी मस्करी केली ग. एवढी मस्करी करतात. दबाडी एक अशी. तू एखादं नाव घे. मावशी नाव घेते पण जरा जवळ ये. मी नाही ग बाई. कधी एक घे. कुठे गेली ही? काय झालंय का तुला? घे ग. नवऱ्याने दिलेल्या साडीत मी अप्सराबाई नटली. मावशी, हा. नवऱ्याने दिलेल्या काय म्हणते बघ ही? काय म्हणते काही? नवऱ्याने घेतल्या साडी अक्षरा नटली. आणि ही ए मावशी, मला पण आमच्या ह्यांनी घेतले साडी. कुणी बघितली? अगं खरंच आमच्या ह्यांनी घेतले साडी. अगं दाखवलीस का मला? माहिती आहे का? पण आमच्या ह्यांनीच पुन्हा आमच्या ह्यांनी आमच्या ह्यानं म्हटलं होतं.